ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार मुलांनो, मी बोमाजी यशवंत कांबळे MLPS हडलगा तालुका खानापूर जिल्हा बेळगावी येथे सहशिक्षक म्हणून आपली सेवा बजावत आहे. तर मुलांनो, आपण इयत्ता 6वी विषय विज्ञान प्रकरण 11 प्रकाश, छाया आणि परावर्तन, लाईट, शॅडोज अँड रिफ्लेक्शन्स हे प्रकरण आपण पाहत होतो आणि आज आपण याच्यातील भाग 2 पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या भाग 2 मधील कोणकोणते विषय पाहणार आहोत ते जरा पाहून घेऊया. त्याच्यातील पहिला जो भाग आहे छाया, सावली, ज्याला आपण सावली म्हणतो. सावली खरंच काय असतं, इंग्रजीमध्ये त्याला शॅडोज म्हणतो आपण. त्यानंतर सूचिछिद्र कॅमेरा, अ पिन होल कॅमेरा. तर विद्यार्थी मुलांनो, आज आपण या तासामध्ये भरपूर असे छोटे छोटे प्रयोग पाहणार आहोत आणि त्याची मजासुद्धा आपण लुटणार आहोत. तर तयार आहात ना? तत्पूर्वी आपण याआधी मागील तासामध्ये कोणकोणते विषय शिकलेले आहोत ते जरा पाहून घेऊया का? सर्वप्रथम आपण स्वयंप्रकाशित म्हणजे लुमिनस पदार्थ म्हणजे काय हे आपण समजून घेतलेले आहे. म्हणजे ज्याला स्वतःचा प्रकाश आहे, जसे सूर्य आणि मेणबत्ती हे सुद्धा काय आहे, स्वयंप्रकाशित वस्तू आहेत. त्यानंतर परप्रकाशित वस्तू. परप्रकाशित वस्तू म्हणजे ज्याला स्वतःचा प्रकाश नाही आहे, जसे फुटबॉल, पेन, बुक, वही, त्यानंतर दप्तर इत्यादी पदार्थ. नंतर पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक पदार्थ म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलं आहोत. तर मुलांनो, चला आज आपण आपल्या तासाला सुरुवात करूया. मुलांनो, तुम्ही चित्र पाहत असाल. या चित्रामध्ये एक चेंडू आहे आणि त्या चेंडूची छाया पडलेली आहे. छाया म्हणजे सावलीसारखं, काळपटसारखं तुम्हाला भाग झालेला दिसत आहे. यालाच आपण छाया किंवा सावली असं म्हटलेलं आहे. तरी सावली किंवा छाया नेमकी काय आहे आणि ही कशी तयार होते याविषयी आपण अतिशय रोमांचकारी विषय जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला माहीत आहे, जो काळपट भाग आहे, तुम्हाला बाणाच्या दिशेने तुम्हाला दाखवायला दिसत आहे की याला आपण सावली म्हटलेलं आहे. ही सावली म्हणजेच कशी तयार होते, ज्यावेळेला अपारदर्शक वस्तूवर जेव्हा सूर्यप्रकाश किंवा इतर कोणत्याही वस्तूचा प्रकाश पडतो तेव्हा जमिनीवर जे बनलेले काळे भाग आहेत तेच आहेत काय, वस्तूंची छाया. म्हणजे अपारदर्शक वस्तूवरती जर सूर्यप्रकाशाचे किरण किंवा इतर कोणत्याही प्रकाशाची जी वस्तू आहे त्यांचे जर त्याच्यावरती किरण पडले असता, ती तयार होणारी जी छाया आहे त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, सावली किंवा शॅडो असं सुद्धा म्हटलेलं आहे. हे जे काळे भाग आहेत ते सावली आहे. आलं ना लक्षात मुलांनो? तर बघा एकदा, तुम्ही तुमची छाया अंधाऱ्या खोलीत किंवा रात्री कोणताही प्रकाश नसताना पाहू शकता का? विचार करा बघू. एक खोली आहे आणि खोलीभर सगळंजण अंधारच आहे, अंधार आहे आणि कोणत्याही प्रकारचा प्रकाश नाही किंवा उजेड नाही. अशा वेळेला तुम्ही तुमची सावली पाहू शकता का? हो, तुमचं उत्तर काय आहे? नाही. तुमचं उत्तर काय आहे? नाही. पाहू शकता तुम्ही. हो, आपली छाया आपण पाहू शकत नाही. का पाहू शकत नाही? कारण छाया पाहण्यासाठी आम्हाला प्रकाशाचे स्रोत किंवा प्रकाश मार्गामध्ये कोणती तरी अपारदर्शक वस्तू पाहिजे. अपारदर्शक वस्तू म्हणजे काय? कोणती? ज्या वस्तूमधून प्रकाश किरण आरपार जात नाहीत. अशी अपारदर्शक वस्तू जर प्रकाश किरणाच्या मध्ये आल्यास त्याची छाया किंवा सावली पडत असते. आलं ना लक्षात मुलांनो? तर पहा, इथं एक चेंडू आहे आणि चेंडूच्या एका बाजूला प्रकाश किरण पडलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या चेंडूची
छाया पडलेली तुम्ही पाहू शकता. चेंडू हा अपारदर्शक पदार्थ आहे आणि एका बाजूला प्रकाश त्याच्यावरती पडलेला आहे आणि प्रकाशाची बाजू आणि छाया तुम्ही या चित्रामध्ये स्पष्टपणे पाहत आहात. परत पाहूया. परत या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की काही वेळा वस्तूंची छाया वस्तूचा आकार सांगत असते. तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही एका खुल्या अंगणामध्ये उभे राहिला आणि तुमची छाया तुम्ही पाहिला तर तुम्हाला त्याचा आकार, तुमचं शरीर ज्याप्रमाणे आहे त्याच प्रमाणचा आकारसुद्धा तुमची छाया तिथं दर्शवत असते. ज्याप्रमाणे आकाशामध्ये पक्षी फिरत असतात, पंखाने फिरत असताना तुम्ही जमिनीवरती त्यांची छायासुद्धा अतिशय सुंदर प्रमाणे तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे दुसऱ्या छायाचित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की दगड एका बाजूला त्याचा प्रकाश पडलेला आहे आणि एका बाजूला त्याची छाया पडलेली आहे. तर सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की काही वेळा वस्तूची छाया ही त्या वस्तूचा आकार कसा आहे हे तुम्हाला सांगत असते. झाडाचा आकार कशा पद्धतीने आहे हे सुद्धा आपण छायाच्याद्वारे समजून घेऊ शकतो. तर मुलांनो, तुम्हाला छाया समजलेली आहे, त्या वस्तूचा आकार कसा आहे त्याच प्रकारे त्याची छाया सुद्धा असते असं तुम्ही समजून घेतलेले. तर आता आपण एक कोडं सोडूया की ते कोडं कोणत्या प्रकारचं आहे की इथं काही चित्रामध्ये वस्तूसुद्धा दिलेल्या आहेत आणि काही त्या वस्तूंचे छायासुद्धा किंवा सावली, त्याला आपण शॅडोसुद्धा म्हणतो, त्यासुद्धा इथं दिलेल्या आहेत तुम्हाला. तर तुम्ही फटाफट, तुम्हाला थोडा वेळ देतो मी, तुम्हाला थोडा विचार करा आणि तुम्ही जुळवण्याचा प्रयत्न करा. विचार केला ना मुलांनो? तर पहा, सर्वप्रथम एक जी वस्तू आहे, इथं आपण पाहू शकता की सूक्ष्मदर्शक यंत्र इथं जुळलेलं आहे बघा. त्यानंतर ग्लोब बरोबर आहे, तुमचंही उत्तर बरोबर आहे असं मी समजून घेतो. त्यानंतर तुमचं दप्तराची छाया. त्यानंतर तुम्ही पाहू शकता पाण्याची बॉटल आणि एक सफरचंद यांची छाया जुळलेली आहे. त्यानंतर पुस्तकाची छायासुद्धा तिथं स्पष्टपणे जुळलेली आहे. आणि शेवटचं आहे ट्रॉफी. ही ट्रॉफीसुद्धा बरोबर जुळलेली आहे, तुम्हाला स्पष्टपणे समजते. म्हणजे तुम्हाला त्या वस्तू कशा आहेत आणि त्यांची छाया कशी आहे हे जुळवता आलं. खूप बरं. आता तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता, इथं तिघं मित्र अंधाऱ्या रात्रामध्ये एक प्रयोग करत आहे. तुम्ही सुद्धा तो प्रयोग घरी करू शकता. तर या प्रयोगामध्ये असं काय आहे पाहूया चला आपण. मित्रांना घेऊन तुम्ही अंधारा रात्रीमध्ये तुमच्या हातामध्ये टॉर्च घेऊन तुम्ही ज्यावेळेला तुमच्या मित्राच्या वर तो टॉर्चचा प्रकाश तुम्ही सोडता त्यावेळेला काय होईल, तो व्यक्ती किंवा ते मित्र म्हणजे तुमचे ते अपारदर्शक पदार्थ समजावे आणि त्या अपारदर्शक पदार्थाची छाया दुसऱ्या बाजूला पडलेली दिसते. मात्र खाली जमिनीवर पडत असताना तुम्हाला ते स्पष्टपणे दिसत नाही. म्हणून आणि एका मित्राची मदत घेऊन त्या मित्राच्या हातामध्ये जर तुम्ही पुठ्ठा हातामध्ये धरायला दिला आणि त्याच्या पाठीमागे थेट त्याच्या विरुद्ध दिशेला जर आपण ती छाया शोधण्याचा प्रयत्न केला तर आपणाला या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला त्या विद्यार्थीची किंवा त्या मित्राची छाया तुम्हाला झाले दिसते. म्हणजेच काय, तर जी छाया आहे ती छाया काय आहे, तर छाया पडद्यावर तयार होते हे दाखवण्यासाठी तुम्हाला हा छोटासा प्रयोग करावा लागत आहे. ज्या बाणानं तुम्हाला दाखवलं आहे ती छाया आहे, अशा पद्धतीने छाया तयार होते. म्हणजे काय, छाया फक्त पडद्यावर पाहायला मिळते, म्हणजे त्याला कोणता तरी एक पृष्ठभाग पाहिजे, जसे जमीन किंवा खोलीची भिंत किंवा इमारत किंवा इतर कोणताही पृष्ठभाग जिथं आपल्याला छाया दिसू शकतं. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की पडद्यावरती त्या वस्तूची छाया आपण पाहू शकतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आणखीन असे काही उदाहरणे पाहत असतो की जिथं आपल्याला ही छाया दिसत असते. परत पहा, तुम्ही चित्रामध्ये काय पाहू शकता, हो चित्रामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे दोन उदाहरणे इथं दिलेले आहेत. पहा, सूर्यग्रहण केव्हा होते तुम्हाला सर्वांना माहीत आहे, चंद्रग्रहण सुद्धा केव्हा होते तुम्हाला माहीत आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होत असताना या अशाच प्रकारच्या छायेचा जो लपंडाव आहे तो इथं झालेला तुम्हाला दिसत असतो. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये ज्यावेळेला चंद्र येतो त्यावेळेला सूर्यग्रहण होते आणि इथं चंद्राची जी प्रतिमा आहे
चंद्राची जी सावली आहे ती पृथ्वीवरती पडलेली आहे. त्याचप्रमाणे चंद्रग्रहणमध्ये सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते आणि पृथ्वीचा जो भाग आहे, जी छाया आहे, ती छाया चंद्रावरती पडते आणि अशा वेळेला चंद्रग्रहण होतो. हे तुम्हाला पुढच्या इयत्तेमध्ये आणखीन याबद्दल तुम्ही जास्त माहिती मिळवू शकता. त्यानंतर आपण पाहणार आहोत की या चित्रामध्ये तुम्ही पाहत आहात की भिंतीवरती ज्या कडा आहेत, ज्या एका इमारतीच्या कडा आहेत, त्याचं स्पष्ट उदाहरण इथं छायेचं तुम्हाला इथं मिळत आहे. पहा, आणखीन काही चित्र आहेत. तुम्ही पाहू शकता की या चित्रामध्ये एक विद्यार्थी इथं प्रयोग करून पाहत आहे. एका बाजूला प्रकाशाचा दिवा आहे, त्यानंतर एक चेंडू आहे आणि त्या दुसऱ्या बाजूला काय आहे की पडदा आहे. त्या पडद्यावरती तुम्ही स्पष्टपणे त्या वस्तूची छाया पडलेली तुम्ही इथं पाहू शकता. अशाच पद्धतीने सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण सुद्धा होत असतं. त्यानंतर आपण पाहू शकता की एक व्यक्ती इथं सूर्याच्या दिशेला थांबलेला आहे आणि त्याची छाया ही जमिनीवरती पडलेली आहे. तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जो व्यक्ती किंवा जी वस्तू आहे त्या व्यक्तीचा जो आकार आहे, ज्या वस्तूचा जो आकार आहे तोच आकार आपणाला छायाच्या रूपामध्ये इथं मिळत असते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की एक मुलगा चालत जात आहे आणि त्याची छायासुद्धा पडलेली आहे. एका बाजूला प्रकाश आहे. त्यानंतर मांजर, या मांजराची छायासुद्धा तुम्ही पाहू शकता इथं. त्यानंतर मुलांनो, आपल्या हातामध्ये लपलेल्या प्राण्यांच्या छाया हे एक अतिशय मजेशीर असा एक खेळ आहे. तो खेळ तुम्ही जाणून घेणार आहात का? बघा, या छायेच्या आधारावरती आपण भरपूर असे मजेशीर असे खेळ खेळू शकतो. जसे तुम्ही पाहू शकता की चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाजूला तुम्ही प्रकाश सोडून दुसऱ्या बाजूला पडद्यावरती तुम्ही अनेक अशा प्राण्यांची आकृती इथं तयार करू शकता. मी एक उदाहरणाखातर तुम्हाला इथं देत आहे. सर्वप्रथम अशा पद्धतीनं हात धरल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही जरी तुमच्या पडद्यावरती पाडवण्याचा, प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला थांबून असं पडद्यावरती पाडवण्याचा प्रयत्न केला तर एका पक्षीचं तुम्हाला इथं छाया झालेली दिसून येत असते. अशाच प्रमाणे आणखीन काही उदाहरणे ते पाहूया आपण. पहा, इथं चित्रामध्ये पाहू शकता अशाच पद्धतीनं आपण आणखीन प्राण्यांची सुद्धा आपण काय करू शकतो, छाया पाडू शकतो. तर मुलांनो, परत पाहू शकता तुम्ही सुद्धा घरी अशाप्रमाणे संध्याकाळी ज्या वेळेला मित्र जमता त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीचा खेळ तुम्ही खेळू शकता. याला सावळ्यांचा खेळसुद्धा म्हणू शकतो किंवा छायेचा खेळसुद्धा असं तुम्ही म्हणू शकता. तर मुलांनो, चित्रामध्ये तुम्ही पाहतात, काय पाहतात बरं? चित्रामध्ये एक खुर्ची आहे. त्या खुर्चीचा रंग कोणता आहे, कोण सांगू शकतं? बरोबर आहे, पांढरा आहे. मात्र त्याची छाया कोणत्या रंगाची आहे? काळ्या रंगाची आहे. म्हणजेच आपण असं समजू शकतो की वस्तूचा रंग कोणताही असला तरी छाया मात्र ही काळीच असते किंवा सावळी असते. म्हणजे वस्तूचा जो रंग आहे आणि सावळी याच्यामध्ये काही फरक असेल तरीसुद्धा सावली मात्र ही काळ्या रंगाचीच असते. परत तुम्ही पाहू शकता की चौकोनी आकाराचा जो डब्बा आहे त्या डब्याची छाया वेगवेगळ्या प्रकाराने जर प्रकाशकिरण त्यावरती सोडल्यास आपणाला कोणत्या प्रकारची छाया मिळत असते याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला या चित्राद्वारे पाहू शकता. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं इथं टॉर्च किंवा जो दिवा आहे तो धरलेला आहे इथं आणि त्या वस्तूची छाया ही वेगवेगळी झालेली आहे. असे का होते याचा तुम्ही विचार करा. परत मुलांनो, तुम्हाला माहीत आहे झिरो शॅडो डे म्हणजे शून्य सावलीचा दिवस. कुणी समजून घेऊ शकतं का शून्य सावलीचा दिवस म्हणजे का? तुम्हाला समजलेलं आहे का याआधी? तर पहा, चित्रामध्ये झिरो शॅडो डे म्हणून इथं म्हटलेलं आहे. मागच्या काही 4-5 महिन्याच्या आधीच तुम्ही 24 तारखेला चेन्नई इथं, एप्रिल 24 तारखेला चेन्नई इथं हे झिरो शॅडो डे साजरा झालेला तुम्ही पाहिला असेल किंवा झिरो सावलीचा शून्य दिवस हा तिथं तयार झालेला दिसतं. काय आहे ही झिरो शॅडो डे? तर मित्रांनो, ज्यावेळेला सूर्य आपल्या बरोबर डोक्याच्या मध्ये येतो
आणि त्याचा जो प्रकाश आहे तो आपल्या बरोबर 90 डिग्रीवरती ज्यावेळेला हा सूर्यप्रकाश आपल्या डोक्यावरती पडतो त्यावेळेला आपली सावली निर्माण होत नाही. त्याच दिवसाला आपण काय म्हटलेलं आहे, झिरो शॅडो डे असे म्हटलं आहे. असे वर्षातून 2 वेळा हे झिरो शॅडो डे होत असतं. शून्य सावलीचा दिवस म्हणून वर्षातून 2 वेळा होत असतात. याबद्दल तुम्ही जास्त माहिती यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन तुम्ही याविषयी जास्त माहिती मिळवू शकता. तर मुलांनो, यानंतर आपण सरकता सूचीछिद्र कॅमेरा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पिन होल कॅमेरासुद्धा म्हणतो. ऐकलं आहे काय कधी पिन होल कॅमेरा हे नाव? नाही. तर आपण हे पिन होल कॅमेरा कशा पद्धतीनं असतं याविषयीसुद्धा आपण आज माहिती मिळवून घ्यायचं आहे. तर पाहायचं, पिन होल कॅमेरा तयार करण्यासाठी आपणाला अशा प्रकारचा एक डबा आवश्यक आहे. तर मुलांनो, आताच आपण सरकता सूचीछिद्र कॅमेरा म्हणजे ज्याला आपण पिन होल कॅमेरा म्हटलेला आहे, त्या कॅमेरा तयार कशा पद्धतीने असतो किंवा तो कशा पद्धतीने दिसतो आपण याविषयी माहिती मिळवून घेणार आहेत. तुम्ही चित्रामध्ये पाहिल्याप्रमाणे हा जो बॉक्स आहे या बॉक्सचा आकार तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारचा एक बॉक्स तुम्ही घेऊन त्याला एका बाजूला एक छोटंसं रंध्र किंवा एक छिद्र करायचं आहे. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. अशा पद्धतीचं एक छिद्र करून तुम्ही एक डबा इथं ठेवू शकता. याला खरोखर म्हणजे 2 डबे लागत असतात. या दुसऱ्या डबामध्ये सुद्धा तुम्ही अशाच प्रकारचा एक डबा इथं घ्यायचा आहे. चित्रामध्ये सांगितल्याप्रमाणे हा डबा अशा प्रकारचा घ्यायचा आहे आणि या डब्याला इथं जो भाग तुम्हाला दिसत आहे या भागाला कट करायचा आहे. हे कापून याला आपण ट्रेसिंग पेपर किंवा बटर पेपर, जे मागच्या तासामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं की ट्रेसिंग पेपर कशा पद्धतीने असतं, ते ट्रेसिंग पेपर याला चिकटवायचं आहे. हे झाले 2 महत्त्वाचे भाग. आता हा जो भाग आहे हा भाग या भागामध्ये आतमध्ये घालायचा अशा पद्धतीनं. अशा पद्धतीनं घातल्यानंतर तुम्हाला समजून येईल की हा जो भाग आहे संपूर्णपणे या पहिल्या बॉक्सच्या आतमध्ये हा संपूर्णपणे गेलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचं उजेड त्याच्यामध्ये बाहेरून येऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे तुम्ही. आणि आपण या चित्रामध्ये पाहू शकता की अशा पद्धतीने या पिन होल कॅमेऱ्याची रचना असते. आपण ज्यावेळेला वस्तू पाहत असतो त्यावेळेला या छिद्रातून ती वस्तू पाहिली पाहिजे. या बाजूतून या इकडून सूर्याचे प्रकाश किरण ज्याप्रमाणे येत असतात त्याप्रमाणे आपण हा जो छिद्र केलेला आहे तो छिद्र आपण कोणत्या वस्तूला पाहणार आहोत त्या वस्तूकडे पाहून अशा पद्धतीनं तुम्ही सरकवू शकता. हे सरकल्यानंतर तुम्हाला या पिनहोल कॅमेऱ्यामध्ये वस्तूची छाया इथं तुम्हाला पडलेली दिसू शकते. मुलांनो, अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही हे पिनहोल कॅमेरा घरी तयार करू शकता. तर या पिनहोल कॅमेऱ्याचा उपयोग कसा पद्धतीनं होत असतो तो पाहायचा आहे आपण. या पिनहोल कॅमेऱ्यातून जर तुम्ही एखादी वनस्पती किंवा एखादी वस्तू जी वस्तू प्रकाशामध्ये आहे अशी वस्तू ज्यावेळेला तुम्ही पाहत असता त्यावेळेला तुम्हाला असे समजून येईल की त्या कॅमेऱ्यातील प्रतिमा त्यांची छाया ही कशी असते हे तुम्हाला दिसून येते. तुम्ही इथं या चित्रामध्ये पाहू शकता की पिनहोल कॅमेरामधून जर आपण एखाद्या वनस्पतीचं किंवा झाडाचं चित्र पाहिलं ती एकूण उलटी आहे. उलटी आणि ती पूर्वीच्या किंवा मूळ वस्तूच्या आकारापेक्षा कशी आहे ती लहान आहे. म्हणजेच ही कशी असते, उलटी आणि मूळ वस्तूपेक्षा लहान असते. समजलं ना मुलांनो? अतिशय मजा वाटली ना तुम्हाला पाहून? तर पाहू शकता तुम्ही इथं. परत तर मुलांनो, प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो हे तुम्हाला माहीत आहे. मात्र खरोखरच प्रकाश हा सरळ रेषेमध्ये प्रवास करतो का हे आपण एका छोट्याशा प्रयोगाने सिद्ध करून पाहायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला लागणारं साहित्य आहे मेणबत्ती, त्यानंतर अशा प्रकारचे एक पाईप जी वक्र दिशेने आहे आणि एक सरळ पाईप पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ही मेणबत्ती पेटवायची आहे. तर पाहू द्या, तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता अशा पद्धतीने आपण त्याची व्यवस्था करून घ्यायचं आहे. मेणबत्ती
आता पेटलेले आहे. तर आपण सर्वप्रथम या सरळ असलेल्या नळीतून आपण प्रकाश खरोखरच सरळ रेषेमध्ये जातो की नाही हे तपासून पाहायचं आहे. ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने पाहिल्यास तुम्हाला त्या मेणबत्तीचे जी प्रकाश किरणं आहेत ती तुम्हाला स्पष्टपणे दिसू शकतात. मात्र ज्यावेळेला तुम्ही चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे बघा इथं नळीतून पाहिल्यास तुम्हाला हे सूर्याचे किरण ज्याप्रमाणे सरळ रेषेमध्ये असतात तशाच प्रमाणे मेणबत्तीमधून निघणारे हे प्रकाश किरणसुद्धा सरळ रेषेमध्ये आहेत हे तुम्हाला दिसून येतं. आणि इथं आपण थेट मेणबत्तीकडे पाहायचं आहे. त्यानंतर तुम्ही नंतर एक वक्र नळिका घेऊन याच्यातून कशा पद्धतीने प्रकाश किरण दिसत असतात हे सुद्धा तुम्ही तपासून पाहायचं आहे. त्यासाठी मी ही जी वक्र नलिका आहे ही घेतलेली आहे. तर पहा, तपासून पाहतो मी पाहण्याचा प्रयत्न केला मात्र मला मेणबत्ती स्पष्टपणे दिसत नाही. इथं मी थोडं दुसरीकडे पाहून बघण्याचा प्रयत्न करत आहे मात्र तरीसुद्धा मला मेणबत्ती दिसत नाही आहे. याचं एकच कारण आहे की प्रकाश किरण हे सरळ रेषेमध्ये जात असतात. या वक्र नलिकेतून तुम्ही पाणी घातलं तर पाणी एका बाजूनं दुसऱ्या बाजूला येऊ शकतं, हवा घातली की हवा एका बाजूनं दुसऱ्या बाजूला येऊ शकतं, मात्र प्रकाश किरण मात्र एका बाजूला घातल्यानंतर दुसऱ्या बाजूला येऊ शकत नाहीत. याचा एकच अर्थ असा निघतो की प्रकाश नेहमी हा सरळ रेषेमध्ये प्रवास करत असतो. इथं एक छोटंसं चित्र इथं तुम्हाला दिलेलं आहे. पहा काय आहे की ए, बी आणि सी असे दोन पुठ्ठे एकसारखे समांतर आणि पॅरलल इथं जोडलेले आहेत. तर तुम्ही एका बाजूला मेणबत्ती ठेवून दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिल्यास आणि मध्ये मध्ये छिद्र करून तुम्ही जर एका सरळ रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मेणबत्ती स्पष्टपणे दिसून येते. त्यानंतर तुम्ही पाहिला असेल की जर तुम्ही एखादा स्लाइड्स किंवा एखादी पट्टी त्याच्यातून जर हलवला तर तुम्हाला ते मेणबत्ती दिसू शकत नाही. याचा अर्थ प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो. या कारणामुळे एखादी अपारदर्शक वस्तू प्रकाश मार्गात आडवी आल्यास त्या वस्तूची काय तयार होते? छाया तयार होते. जसे जर आपण सूर्यग्रहण होत असताना पाहिलास की पृथ्वी आणि सूर्य आणि समजा चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जर पृथ्वी आल्यास आपल्याला चंद्रग्रहण झालेलं तुम्हाला स्पष्टपणे दिसू येतो. हा सर्व छायेचा खेळ आहे. त्यानंतर मुलांनो तुम्हाला माहीत आहे की आज आपण छाया त्याचप्रमाणे पिन होल कॅमेरा कशा पद्धतीने तयार करतात हे दोन महत्त्वाचे विषय समजून घेतलेले आहेत. आणि आता आपण योजना कार्य पाहून घेऊया. योजना कार्यामध्ये आपल्या हातामध्ये लपलेल्या प्राण्यांच्या छाया ही मजेदार कृती स्वतः घरी किंवा शाळेमध्ये करा. याविषयी जास्त माहिती शिक्षकांच्या सहाय्याने मिळवा. आणि दुसरा योजना कार्य आहे, घरी तुमचा स्वतःचा असा सरकता सूचिछिद्र कॅमेरा तयार करा. त्यातून आपल्या परिसरातील वस्तू पाहण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला आलेला अनुभव मित्रासोबत चर्चा करा. तर मित्रांनो, आजचा हा तास अत्यंत मजेशीर होता असं मला वाटत आहे आणि आपण पुढच्या तासाला पाहायचं आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांचा धन्यवाद.